ओके, चला प्रेझेंटी मार्क करा. ओके, येस. We will be starting with 5th standard. Till then जर 6th स्टँडर्डचा कोणी जॉईन होत असेल तर we will see. Okay. Okay, otherwise we will be continuing. Pramita and Anuja are there, so we will be continuing. पण पहिल्यांदा आपण 6th स्टँडर्ड पासून 5th स्टँडर्ड पासून सुरुवात करूया. ओके, बिकॉज 6th स्टँडर्ड साठी आपण नवीन लेसन चालू करणार आहोत. तुमचं नेक्स्ट लेसन रीड करायचं आहे तुम्ही. आणि 5th स्टँडर्ड we are going to continue with your lesson, that was lesson number 19, constituent of food, right? Yes, we are going to continue with that, your lesson number 19, म्हणजेच that was the constituents of food. अन्नात कोणकोणते घटक असतात ते आपण सुरुवात केली होती. येस, त्यामध्ये काय काय शिकलेलो आपण पहा. what we have learned till now, the carbohydrates, then starch, sugars, till sugars we have done, and fibers also. Okay, fibers also we have done. Sugar, carbohydrates, starch, fibers, right? From here we are going to start today. Okay, sorry. Okay, we are going to learn about the facts. Okay, चला सुरुवात करूया आपण. It's on page number 98. See, एक ऍक्टिव्हिटी आहे आपल्याला. 2 sheets of white paper, a printed page, a little cooking oil. ओके, काय काय हवंय आपल्याला. पांढरे कागद, त्यानंतर अ प्रिंटेड पेज ज्याच्यावर काहीतरी छापलेलं असेल, लिहिलेलं असेल, एक असं पान, थोडंसं कुकिंग ऑइल, आपण जे जेवण बनवण्यासाठी गोडे तेल वगैरे वापरतो ते. ओके, प्रोसिजर. rub a little oil on one of the white sheet. Now place the sheets on the printed page one by one and try to read the matter through each sheet. बघा, हे कधी होतं, कधी झालंय का असं तुमच्यासोबत, स्कूल बॅग मध्ये टिफिन नेलाय आणि त्या टिफिन मधनं तेल सांडलंय आणि ते तुमच्या बुकला लागलंय. You faced anything like this? अशा वेळी काय होतं, आपला जो कागद आहे ना, ज्या कागदाला तेल लागतं आपल्या डब्यातलं, तो कागद ट्रान्सपरंट होतो. येस, ओके, तो कागद काय होतो माहिती आहे, ट्रान्सपरंट होतो. बघा, what you find, you cannot read the matter through the ordinary sheet, but you can see through the oil sheet of paper. The oil makes the paper translucent. आपल्याला नॉर्मल पेपर मधून मागचं दिसणार नाही, पण ज्यात आपल्या कागदाला तेल लागलं असेल त्याच्यातून आपल्याला जे खालचं प्रिंटेड पेज आहे ना, ते वाचता येतं. का? कारण तेलामुळे तुमचा कागद काय होतो, ट्रान्सल्युसंट, पूर्णपणे ट्रान्सपरंट नाही होत, पारदर्शक नाही होत, थोडासा अर्ध पारदर्शक होतो, ज्याला ट्रान्सल्युसंट म्हटलं जातं. ओके, गॉट दिस ऍक्टिव्हिटी? येस, ऍक्टिव्हिटी समजली आहे. सो व्हॉट इज दिस ऑइल? काय असतं हे ऑइल? त्या कॉन्स्टिट्युएंटला काय म्हणायचं आहे आपण? फॅट्स. Oil is a fatty substance. Paper becomes translucent when a fatty substance is applied to it. Paper becoming translucent is a sign of the presence of the fats in the foodstuffs kept on it. ओके, बघा, तेल हा काय आहे, फॅटी सबस्टन्स आहे, म्हणजे स्निग्ध पदार्थ आहे. जेव्हा आपला फॅटी सबस्टन्स, कोणताही फॅटी सबस्टन्स लाईक ऑइल, बटर, एनिथिंग, जेव्हा तुम्ही कागदाला लावता, पेपरला लावता, इट बिकम्स ट्रान्सल्युसंट. जेव्हा स्निग्ध पदार्थ आपण कागदाला लावतो तेव्हा कागद हा अर्धपारदर्शक होतो. ओके, जर तुमच्या पेपरवर कोणताही पदार्थ सांडतोय आणि त्यामुळे तुमचा पेपर जर ट्रान्सल्युसंट होतोय,
अर्धपारदर्शक होतोय, तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या पदार्थात कोणता तरी फॅट, तुमच्या फूड स्टफ मध्ये फॅट प्रेझेंट आहे, तुमच्या अन्न पदार्थात स्निग्ध पदार्थ प्रेझेंट आहेत. Fats in our food also provide energy to our body. They give twice as much as energy as carbohydrates, but we include a smaller quantity of this constituent in our diet. Cream, butter, ghee, oil are example of fats. Nuts, meat, egg, yolk also contain fats. मग आपले जे अन्नपदार्थ आहेत त्या अन्नपदार्थातील कार्बोहायड्रेट्स मधून जेवढी आपल्याला एनर्जी मिळते, जी ऊर्जा मिळते पिष्टमय पदार्थापासून, त्याच्यापेक्षा दुप्पट, त्याच्यापेक्षा डबल ऊर्जा एनर्जी आपल्याला फॅट्स मधून मिळते. ओके, पिष्टमय पदार्थातून जेवढी ऊर्जा मिळते त्याच्यापेक्षा दुप्पट ऊर्जा आपल्याला स्निग्ध पदार्थांपासून मिळते. पण आपण हे जे पदार्थ आहेत लाईक दुधापासून मिळणारी साय, लोणी, तूप, वनस्पतींपासून मिळणारं तेल, हे सगळे आपण कार्बोहायड्रेट्स पेक्षा, पिष्टमय पदार्थांपेक्षा कमी खातो. आपल्या अन्नामध्ये त्याचा कमी उपयोग करतो. याशिवाय मांस, अंड्यामध्ये असणारे एग योक, बलक याच्यात देखील फॅट्स असतात, स्निग्ध पदार्थ असतात. The fats we eat get stored in our body. If food is not available for some time, the body can get energy from the stored fats. आपण जे स्निग्ध पदार्थ खातो ते आपल्या शरीरात राहतात आणि त्याची चरबी तयार होते, आणि आपल्याला काही काळ अन्न मिळालं नाही तर या चरबीपासून, या बॉडी फॅट पासून आपल्याला ऊर्जा मिळू शकते. वी कॅन गेट एनर्जी फ्रॉम दॅट स्टोर्ड फॅट. ओके, देर इज अ लेअर ऑफ फॅट अंडर आवर स्किन. इट गिव्स शेप टू द बॉडी and like a blanket also prevent loss of heat from the body. अशाच प्रकारच्या फॅटची एक लेयर आपल्या स्किन खाली असते. चरबीचा एक थर आपल्या त्वचेखाली असतो आणि त्याच्यामुळेच आपल्या शरीराला आकार मिळतो. We get our body shape due to the layer of fat under our skin. Okay. आणि स्किनच्या खाली असणारं फॅट आपल्याला आपली जी हीट आहे शरीरातली ती मेंटेन ठेवण्यासाठी सुद्धा हेल्प करतं. जसं ब्लँकेट किंवा गोधडी घेतो आपण थंडीमध्ये आपल्या शरीरातील उष्णता आपल्या शरीरातच राहण्यासाठी, त्याच प्रकारे हे जे फॅट कंटेनिंग मटेरियल आहे, जे स्किनच्या खालचा फॅट आहे, चरबी आहे, ती आपल्याला आपल्या शरीरातील हीट लॉस नको व्हायला म्हणून हेल्प करते. मग हे जे पदार्थ आहेत लाईक आमंड्स, then your groundnut, oil, butter, egg, ghee, these all are the fatty substances. हे सगळे स्निग्ध पदार्थ आहेत. ओके, सी why are boxes of fragile article like TV, refrigerator, light bulbs, glasses, mirrors packed with corrugated cardboard, thermocol or bubble wrap? तुम्ही पाहिलं असेल नवीन टीव्ही आला आपल्याकडे, फ्रीज, पंखा, काचेचा बल्ब, ग्लास, आरसा, अशा ज्या फुटू शकणाऱ्या गोष्टी आणि किंवा नाजूक गोष्टी आहेत त्यांच्या खोक्यांमध्ये आतून पुठ्ठे, थर्माकोल किंवा जे बबल रॅप असतं ना, ते प्लास्टिक फुगे तुम्ही छोटे छोटे फोडता ते फुगीर प्लास्टिक, हे का लावलेलं असतं सांगा? येस, सांगा पटकन. आपण फ्रीज वगैरे, फ्रीज, टीव्ही यासारखी ओके भाविक. कारण ते पडल्यावर फुटू शकतो आणि ते नाजूक असतात. येस, व्हेरी गुड. The cardboard, thermocol or bubble wrap protect the fragile article. ह्या ज्या नाजूक वस्तू आहेत त्यांना पुठ्ठे, थर्मोकोल किंवा जे बबल रॅप आहे त्याच्यापासून संरक्षण मिळतं. ओके, they protect them. Even when the boxes shake, fall or get heat, the articles inside are not damaged. जेव्हा आपला बॉक्स आणला जातो दुकानातून तेव्हा घरी येईपर्यंत त्याला तो बॉक्स इकडून तिकडून पडतो, त्याला बाहेरून मार लागतो, परंतु आतील गोष्टीचं नुकसान होत नाही, कारण त्यामध्ये पुठ्ठे, थर्मोकोल किंवा या गोष्टी टाकलेल्या असतात, सो दॅट त्याचा डॅमेज होऊ नये म्हणून. Similarly,
The layer of fat in the body protects our internal organ, and injury from outside does not at once cause damage to our bones or other internal organ. त्याचप्रमाणे हे जे बबल रॅप, पुठ्ठा, थर्माकोल हे जसे नाजूक वस्तूंना प्रोटेक्ट करतात ना, त्याचप्रमाणे शरीरातील चरबीच्या थरामुळे जे इंटरनल ऑर्गन्स आहेत, अंतरेंद्रिय आहेत, त्यांना देखील संरक्षण मिळतं. बाहेरून शरीरावर कोणत्याही प्रकारचा मार लागला तरी आपले जे इंटरनल ऑर्गन आहेत त्यांना या चरबीमुळे संरक्षण मिळत राहतं, त्यांना कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. अंडरस्टूड टिल हियर? येस, 5th स्टँडर्ड. ओके. See, now proteins. बघा, सपोज अ वॉल इज टू बी बिल्ट. जर तुम्हाला भिंत बांधायची आहे, ओके, द सिमेंट, सॅन्ड, वॉटर इज ऑल दॅट, बट द मॅसन सेज द मोस्ट इम्पॉर्टंट मटेरियल इज स्टील मिसिंग. व्हॉट कॅन दॅट बी? बघा, तुम्हाला घरी एक भिंत बांधायची आहे, त्यासाठी लागणारं सिमेंट, वाळू, पाणी सगळं आणलंय, कामगार देखील आले, तरी मुकादम म्हणतोय की मुख्य साहित्यच आणलं नाही. मग ते साहित्य कोणतं असेल सांगा? भिंत बांधायची आपल्याला, सिमेंट, वाळू, पाणी आणलंय, अजून काय लागेल? ब्रिक्स, विटा लागतील ना? विटा लागतील ना, का नुसताच भिंत कशी बांधणार? येस ऑर नो? ब्रिक्स, वी रिक्वायर ब्रिक्स, राईट? येस. Proteins. Just as stones and bricks are the building blocks needed for a wall, proteins are the building blocks of our body. जसं भिंत बांधण्यासाठी दगड आणि विटांची गरज पडते, तसंच आपल्या शरीराच्या बांधणीसाठी प्रोटीन्सची म्हणजे प्रथिनांची गरज असते. ओके. द बॉडी अंडरगोज वेअर अँड टेअर कंटिन्युअसली. आपल्या शरीराची सतत झीज होत असते. आपण एवढं काम करतो, काही गोष्टी करतो, खेळतो, पडतो, तेव्हा आपल्या शरीराची सतत झीज होते. समटाइम इट गेट्स इंज्युअर्ड. कधी कधी छोटी मोठी इजा सुद्धा होते, लागतं सुद्धा आपल्याला. बट द हिलिंग अँड रिपेअर ऑफ अवर बॉडी गोज ऑन ऑल द टाइम विदाउट अवर बिंग अवेअर ऑफ इट. पण आपल्याला नकळत आपल्या त्या गोष्टींची दुरुस्ती सुद्धा होऊन जाते. कधी खेळताना तुम्ही पडलात आणि तुमच्या पायाला लागलं, पण थोड्या दिवसांनी तुम्ही पाहाल की तुमच्या नकळत ते सगळं नीट पण होऊन जातं. होत नाही असं? आपला हात कशाने कापला, थोड्या दिवसांनी ते सगळं बरोबर होऊन जातं. येस, दिस हॅपन विथ अस, राईट? ओके. सो प्रोटीन्स आर नेसेसरी फॉर दॅट पर्पज. मग हे सगळं होण्यासाठी प्रोटीन्सची म्हणजे प्रथिनांची गरज असते. प्रोटीन्स आर रिक्वायर्ड इन प्लेंटी ड्युरिंग द ग्रोविंग इयर्स ऑफ अ पर्सन्स लाईफ. जेव्हा शरीराची वाढ होत असते, जसं आता की तुमच्या शरीराची आता वाढ होत आहे, त्यामुळे तुमच्या शरीराला प्रथिनांची खूप गरज आहे. मग प्रोटीन्स आपल्याला या सगळ्या गोष्टींपासून मिळतात. वेगवेगळ्या डाळी, चिकन, फिश, ग्राउंडनट, मिल्क, बटर, ओके, नट्स लाईक कॅशू नट्स, या सगळ्यांपासून आपल्याला प्रोटीन मिळतात. बघा, ऑल द डिफरंट डाल्स, वेगवेगळ्या डाळी, पल्सेस, कडधान्ये, ग्राउंडनट्स, शेंगदाणे, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, दूध आणि दुधाचे पदार्थ लाईक योगट, खोया अँड पनीर, दही, खवा, पनीर, एग्स, मीट अँड फिश, अंडी, मासे आणि मांस, हे सगळे काय आहेत? प्रोटीन्सचे मेन सोर्स आहेत. ओके, प्रोटीनचे प्रमुख स्रोत आहेत. To get the required proteins, our daily diet should include dal, pulses as well as milk and milk products. आपल्याला जर रोजच्या आहारात आपल्याला आपल्या बॉडीला जर प्रोटीन्स रोज पुरवायचे असतील, तर आपल्या रोजच्या जेवणात डाळी, कडधान्ये, दूध आणि दुधाने बनलेल्या पदार्थांचा समावेश असायला हवा.
our body requires carbohydrate, fats and proteins in large proportion. बघा आपल्या शरीराला कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके, फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ आणि प्रोटीन्स म्हणजे प्रथिने यांची खूप मोठ्या प्रमाणावर गरज असते. These food constituents are called macronutrients आणि म्हणून यांना काय म्हणायचं, मॅक्रोन्यूट्रिएंट्स. मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे मोठ्या प्रमाणात लागणारे अन्न घटक. ओके, मॅक्रोन्यूट्रिएंट्स कोणकोणते आहेत? कार्बोहायड्रेट्स, कर्बोदके, फॅट्स स्निग्ध पदार्थ, प्रोटीन्स प्रथिने. ओके, कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि प्रोटीन्स बद्दल सगळं समजलंय? 5th स्टँडर्ड. Have you understood everything about carbohydrate, fats and proteins? Okay. नेक्स्ट आहे विटामिन्स अँड मिनरल्स म्हणजे जीवनसत्वे आणि खनिजे. पहा, इन ॲडिशन टू द मॅक्रोन्यूट्रिएंट्स वी नीड सर्टन फूड कॉन्स्टिट्युएंट इन अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी. जसे मुख्य अन्न घटक आहेत कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स स्निग्ध पदार्थ आणि प्रोटीन प्रथिने. ते जसे आपल्याला आपल्या आहारात लागतात तसे काही असे अन्न घटक आहेत ते एकदम थोड्या प्रमाणात आपल्याला आपल्या शरीरासाठी त्यांची गरज असते. These micronutrients are vitamins and minerals आणि ते अन्न घटक म्हणजे विटामिन्स जीवनसत्वे, मिनरल्स खनिजे. सो इसेन्शियल मायक्रोन्यूट्रिएंट्स अत्यावश्यक असे अल्प प्रमाणात लागणारे अन्न घटक म्हणजे विटामिन आणि मिनरल्स जीवनसत्वे आणि खनिजे. पहिल्यांदा आपण पाहूया विटामिन्स बद्दल, जीवनसत्वांबद्दल. तुम्हाला आठवत असेल तर 6th स्टँडर्ड साठी मी एक लेसन शिकवला विटामिन्स वाला, ज्यामध्ये प्रत्येक विटामिनच्या डेफिशियन्सीने काय होतं, प्रत्येक विटामिन आपल्याला कुठून मिळतं हे आपण शिकलो होतो एका चार्ट मध्ये. आठवतंय का सगळ्यांना? 5th स्टँडर्डला आठवतंय का? येस, वी हॅव लर्न. विटामिन ए कुठून मिळतं, बी सी डी ई के हे कुठून मिळतात, कोणकोणते सोर्सेस असतात आणि जर त्यांना ते आपल्या शरीरात योग्य त्या प्रमाणात गेले नाही तर आपल्याला काय कुठले आजार होऊ शकतात हे सगळं आपण त्या टेबलमध्ये शिकलोय. पहा, द डिफरंट विटामिन्स आर नेम्ड युजिंग द लेटर ऑफ द अल्फाबेट. जीवनसत्वांना इंग्रजी नावे दिली गेलेली आहेत. फॉर एक्झाम्पल, विटामिन्स ए, बी, सी, डी, ई अँड के आर द मोस्ट इम्पॉर्टंट विटामिन. मग यापैकी जीवनसत्व ए, बी, सी, डी, ई आणि के ही महत्त्वाची जीवनसत्वे मानली जातात. ऑल्दो we need vitamins in very small quantities, lack or deficiency of any vitamin result in a serious disorder. बघा, जरी आपल्याला या जीवनसत्वाची खूप कमी आवश्यकता असली तरी जर ते त्यांच्या अभावामुळे जर ते नसतील तर त्यांच्यामुळे आपल्याला गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात. For example, a deficiency of vitamin A over a long period results in night blindness. जर ए जीवनसत्वाचा सतत अभाव होत राहिला आपल्या शरीराला तर त्याच्यामुळे नाईट ब्लाइंडनेस म्हणजे रात्रीचा आंधळेपणा, रातांधळेपणा येऊ शकतो. अ डिफिशियन्सी ऑफ विटामिन डी रिझल्ट्स इन वीक अँड ब्रिटल बोन्स. जर आपल्याला डी जीवनसत्व सतत मिळत नसेल, त्याचा अभाव होत असेल तर हाडे कमकुवत आणि ठिसूळ होतात. विटामिन्स गिव्स अस ॲबिलिटी टू रेझिस्ट डिझीज. विटामिन्समुळे जीवनसत्वामुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती सुद्धा मिळते. जसं तुम्ही आता सध्या कोविडमुळे पाहत असाल की फक्त प्रत्येक गोष्टीत विटामिन सी आहे अशी ॲड येते. येस, पाहत असाल तुम्ही सगळे प्रोडक्ट्स वाले लाईक तर ग्लुकोविटाच्या टॅबलेट्स वगैरे सगळेजण सांगतात की इवन चहाच्या ॲडमध्ये पण येतं की आमच्या प्रोडक्टमध्ये विटामिन सी आहे. पाहिलं असेलच तुम्ही. येस, हॅव यू सीन? ते का तशी ॲड करतात? कारण त्यांचा प्रोडक्ट विकला जावा. कारण विटामिन सी हे विटामिन खूप गुणकारी आहे. त्यामुळे आपली इम्युनिटी वाढते, आपली जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढते. प्रमिता सांग, विटामिन सी कोणकोणत्या फ्रुट्स मधून कोणकोणत्या मटेरियल मधून मिळतं? येस प्रमिता. आमला, किवी, ऑरेंजेस. व्हेरी गुड.
Okay. The citrus fruit contains the vitamin C. Okay. Now, minerals. आता मिनरल्स बद्दल पाहूया आपण. आयर्न म्हणजे खनिजे. आयर्न, लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम are example of minerals that are essential for the body. लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम हे आपल्या शरीराला आवश्यक असणारी खनिजे आहेत. They are needed in very small quantities, but they have an important part to play in all the necessary functions of our body. ह्यांची सुद्धा शरीराला खूप कमी गरज असते, पण ते आपल्या शरीराच्या ज्या अत्यावश्यक क्रिया आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतात. For example, iron is necessary for carrying oxygen to different part of the body. उदाहरण म्हणून घेऊया तर रक्तातून ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी आयर्नचा म्हणजे लोहाचा उपयोग होतो. If there is deficiency of iron in the blood, the body does not get enough supply of oxygen and one feels constantly weak and tired. जर तुमच्या शरीरामध्ये लोह कमी असेल, आयर्न कमी असेल तर ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा आपल्या शरीराला होत नाही आणि सतत अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲनिमिया. याला ॲनिमिया असं म्हणतात, ज्याला मराठीमध्ये रक्तक्षय किंवा पांडुरोग असं देखील म्हणतात. द मिनरल कॅल्शियम मेक्स अवर बोन्स स्ट्रॉंग. कॅल्शियमने आपली हाडे मजबूत होतात. All kinds of fruits, vegetables, green leafy vegetables, sprouted pulses, their skins and the bran of cereals and pulses are sources of vitamins and minerals. विविध फळभाज्या, फळे, पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये आणि त्यांच्या साली आणि त्यासोबतच धान्याचा कोंडा हे सगळे जीवनसत्वे आणि खनिजांचे स्रोत आहेत. That is why as far as possible we should eat fruits with their skin and we should not sift flour to throw away the bran. म्हणून आपण जास्तीत जास्त फळे सालीसकटच खायला हवीत आणि पिठातील कोंडा चाळून फेकायचा नाही. तशीच चपाती किंवा भाकरी खायची आहे. ओके. मिनरल्स आणि विटामिन्स बद्दल समजलंय? येस. जीवनसत्वे आणि खनिजांबद्दल समजलंय का? ओके. नेक्स्ट पार्ट पाहूया आपण. नेक्स्ट इज बॅलन्स डाएट म्हणजे संतुलित आहार. what do we tell about ourselves when we say I'm fit and fine? माझी प्रकृती उत्तम आहे असं आपण म्हणतो तेव्हा आपण आपल्याविषयी काय सांगतो? Being fit and fine means that we have enough strength and energy to study, play and carry out all our tasks quite easily. Our body is growing well and we do not fall ill every now and then. म्हणजेच काय? आपली प्रकृती चांगली आहे याचा अर्थ आपली सर्व कामे, अभ्यास, खेळ हे सहज करण्या इतकी आपल्यामध्ये शक्ती आहे आणि ती कामे आपण एकदम एनर्जीने एकदम स्ट्रेंथने म्हणजे आनंदाने आणि उत्साहाने करतोय आणि आपल्या शरीराची वाढ देखील योग्य रीतीने होत आहे. आपण सतत आजारी देखील पडत नाही. याचा अर्थ होतो की आपली प्रकृती चांगली आहे. बरोबर. वी ऑल विश टू बी इन गुड हेल्थ. आपली प्रकृती चांगली राहावी असं सर्वांनाच वाटतं. फॉर गुड हेल्थ अवर बॉडी शुड गेट ऑल द डिफरंट कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड, namely carbohydrates, proteins, fats, vitamins and minerals in the right quantities. मग ही परिस्थिती मेंटेन राहण्यासाठी कार्बोहायड्रेट, कर्बोदके, प्रोटीन्स, प्रथिने, फॅट्स, स्निग्ध पदार्थ, विटामिन्स, जीवनसत्वे आणि मिनरल्स, खनिजे या सर्वांना आपल्या सर्वांचाच आपल्या शरीराला योग्य तेवढा पुरवठा होणं गरजेचं आहे. A diet which provide all these constituents in the right quantities is called a balanced diet. मग या सर्व अन्न घटकांचा आपल्या शरीराला हवा असणारा पुरवठा करणाऱ्या आहारालाच संतुलित आहार असं म्हणतात. ओके. सी, एनर्जी गिविंग फूड्स आर कार्बोहायड्रेट अँड फॅट्स. बॉडी बिल्डिंग फूड्स आहेत प्रोटीन. फूड्स नेसेसरी फॉर बॉडीली प्रोसेसेस अँड रेजिस्टन्स टू डिझीजेस आहेत विटामिन आणि मिनरल्स.
ऊर्जा कशापासून मिळते आपल्याला? कार्बोहायड्रेट आणि फॅट्स पासून. शरीर बांधणीसाठी अन्न घटक कोणता इम्पॉर्टंट आहे? प्रथिने, प्रोटीन. रोगप्रतिकार करण्यासाठी जीवनसत्वे आणि खनिजे. ओके. बघा, देर आर some misconceptions about diet. If a child eats sweet, chocolate, cake, fried stuff, etc. and grows fat, some people think that the child is healthy. But if you eat only one kind of food stuff, your body does not get all the necessary food constituent. Such a person could be a malnourished. बघा, आहाराविषयी वेगवेगळ्या गैरसमजुती आहेत. काहींना वाटतं दूध, तूप, सुकामेवा, गोडाचे पदार्थ, तेलकट पदार्थ, चॉकलेट, केक, बिस्किटे असं सगळं खाऊन जाड झालेलं मूल सुदृढ आहे, हेल्दी आहे असं वाटतं. पण केवळ जे आवडेल तेच जर खाल्लं तर सगळे अन्न घटक शरीराला मिळत नाहीत. त्यामुळे त्या व्यक्तीला मालनरिश्ड म्हणजे कुपोषित असं म्हटलं जातं. Nourishment and malnutrition. For our body to be well nourished, we must get all the different food constituent in the right quantities. जर आपल्या शरीराचं नीट पोषण व्हायचं आहे तर आहारात प्रत्येक अन्न घटक योग्य प्रमाणात मिळणं आवश्यक आहे. If a person's diet lacks some constituent over a long period of time, that person does not get proper nourishment. जर एखाद्या व्यक्तीच्या आहारात काही अन्न घटकांची कमतरता सतत राहिली तर त्या व्यक्तीचं नीट पोषण होत नाही. Malnutrition has serious consequences for person's health. आणि ह्या कुपोषणामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. For example, if a person does not get enough carbohydrates and protein, their growth is stunted. जर व्यक्तीला कर्बोदके आणि प्रथिने पुरेशा प्रमाणात नाही मिळाली तर शरीराची वाढ खुंटते. They feel constantly tired. त्यांना सतत थकवा वाटतो. They cannot cope with their studies or games or other tasks. अभ्यासात, खेळात किंवा इतर कामात त्यांना उत्साह वाटत नाही. Deficiencies of vitamin or minerals cause some specific disorder. जीवनसत्वांच्या आणि खनिजांच्या अभावामुळे आपल्याला विशिष्ट आजार देखील होऊ शकतात. ओके, दिस वॉज ऑल अबाउट दिस लेसन. समजला सगळ्यांना लेसन? येस, 5th स्टँडर्ड. ओके, मग आता तुम्ही आन्सर्स फाइंड आउट करायचे आहेत. टिल देन आय एम गोइंग टू टॉट 6th स्टँडर्ड आणि त्यानंतर तुम्ही मला क्वेश्चनचे आन्सर्स सांगणार आहात. ओके, लेसन समजलाय? एनी डाऊट? कर्णिका, तन्मय, अनिकेत, भाविक, एनी डाऊट? येस. ओके, ओके, देन फाइंड आउट द आन्सर्स. येस, आन्सर शोधा आणि नंतर after I complete teaching them 6th standard, you should tell me the answers. Okay, 6th standard, which lesson is to be started today? Lesson number 12. Very good. Okay, what do we called it as machine? Machine म्हणजे काय सांगा? Yes, tell me what do you mean by machine? Bhavik, any problem?
Yes. What happened, Bhavik? Mic on कर. मॅम Yes. तुम्ही या क्वेश्चन आन्सर्स अँड फिलिंग द ब्लँक शॉर्ट आन्सर शोधायला सांगले ना त्यांचं. हा, लिहायचे नाही, शोधायचे आहेत फक्त. लिहायचे होमवर्क साठी. ओके, फक्त शोधून ठेवा. ओके, 6th स्टँडर्ड, टेल मी व्हॉट डू यू मीन बाय मशीन? मशीन म्हणजे काय? याला कशाला म्हणतात सांगा. यस प्रमिता. Devices which are used to get more work done in less time are called machines. ओके, म्हणजे आपलं काम कमी वेळात होण्यासाठी आपण जी साधने वापरतो त्यांना मशीन्स किंवा यंत्र म्हटलं जातं. राईट? येस. Am I right? Okay. See, the nail cutter, the bottle opener, the wheel used to push the load shown in the picture are all machines. मग nail cutter आपण वापरतो आपले नख कापण्यासाठी. ओके, त्यानंतर बॉटल ओपनर, इथे बॉटल ओपनर दाखवलंय तुम्हाला. बॉटल ओपन करण्यासाठी, त्यानंतर सामान वाहून नेण्यासाठी हे जे एक चाकवाला एक we can say a wheel is there. ओके, ती सुद्धा एक प्रकारची काय आहे, हे सगळं काय आहे, मशीन आहे. कारण या गोष्टी बाकीच्या यंत्र न वापरता, लाईक बॉटल ओपनरचं आपण जर घेतला उदाहरण, तर बॉटल ओपनर न वापरता आपल्याला ते झाकण काढायला खूप कठीण जाईल, बरोबर? पण ओपनरमुळे इट विल बी इझी, राईट? त्यामुळे आणि तसंच चित्रात तुम्ही पाहू शकता, तो माणूस माती वाहून नेत आहे. मग त्याला जर त्याच्याकडे ती ट्रॉली नसती तर त्याला माती वाहून नेणं खूप कठीण झालं असतं, राईट? म्हणून आपण आपली कामं न बिघडता, न खराब होता लगेच व्हावीत म्हणून आपण मशीन्स वापरतो. ओके, सी, they have only one or two parts and a simple and easy structure. Such machines are called simple machine. ज्या यंत्रांना 1 ते 2 भाग आहेत आणि त्यांची रचना सोपी आहे. नेल कटर, बटन दाबायला लागतं का नेल कटर साठी? प्लग करावं लागतं का? नाही. इट इज अ सिंपल वन. त्याची रचना एकदम सिंपल आहे, म्हणून त्यांना आपण सिंपल मशीन्स म्हणजे साधी यंत्र असं म्हणतो. Simple machines can be handled easily and there are less chances of these machines breaking down or getting damaged. We use many such machines in our day-to-day life. मग ही जी साधी यंत्र आहेत ती आपल्याला लगेच हाताळता येतात, ती बिघडण्याची किंवा खराब होण्याची शक्यता देखील कमी असते. म्हणून आपल्या दैनंदिन जीवनात आपण अशी हे सिंपल मशीन्स म्हणजे साधी यंत्र वापरत असतो. ओके, आता हे चित्र पहा. Observe the machines shown in the following pictures. For what purpose are they used? Can you name some of the other machines of this kind? सांगा. आता हे खाली वेगवेगळ्या मशीन्स आहेत, त्या आपण कशा कशासाठी वापरतो? अनुज सांग. मिक्सर. फर्स्ट इज मिक्सर. फॉर what purpose we used it? Prepare the food. Yes, for grinding the food, right? Then Pramita, you can choose anyone and tell me. Scooter. Pramita, scooter. Yes, for transportation, right? Yes, then a machine is there. ओके, शिलाई मशीन आहे, ती आपण कपडे शिवण्यासाठी वापरतो, राईट? These machines have many parts which carry out many processes for completing a task. आता हे साधा आहे का? या मशीन साध्या आहेत का? याचा एक भाग खराब झाला तर आपल्याला किती कॉम्प्लिकेशन्स येतात. मग ह्या मशीन्स मध्ये अनेक भाग आहेत. एक काम पूर्ण करण्यासाठी त्याच्यात अनेक वेगवेगळ्या प्रक्रिया होत असतात. For this purpose the parts are joined to one another. आणि त्यासाठी
या यंत्रामध्ये एक भाग हा दुसऱ्या भागाशी जोडला गेलेला असतो. Therefore these machines are called complex machine. म्हणून यांना कॉम्प्लेक्स मशीन म्हणजे गुंतागुंतीची यंत्रे असे म्हणतात. Some of the parts of such complex machines are actually simple machine. यापैकी काही भाग हे साध्या यंत्रांसारखेच असतात. The structure of complex machines is complicated. पण त्यांची रचना ही गुंतागुंतीची असते. In our day-to-day life, we use simple or complex machines depending upon the task to be carried out and the time and efforts required for it. मग आपण आपल्या दैनंदिन जीवनात कामाच्या स्वरूपानुसार वेळ आणि श्रम यांचा विचार करून साधी किंवा गुंतागुंतीची यंत्रे वापरतो. जसं आता मला ग्राइंड करायचं आहे, काहीतरी फूड वाटण करायचं आहे, तर मी मिक्सर वापरणार. जर मी पाटा वरवंट्याचा वापर केला, मोटर पेस्टलचा वापर केला, तर त्यासाठी मला खूप जास्त त्रास घ्यावा लागणार. इथे श्रम जास्त आहे, माझा वेळ पण जास्त जाणार. पण मी जर मिक्सरचा वापर केला तर काही मिनिटातच माझं ते काम होऊन जाईल, बरोबर. म्हणून आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपला वेळ वाचवण्यासाठी, आपलं श्रम वाचवण्यासाठी विचार करून आपण साधी म्हणजे सिंपल मशीन्स किंवा गुंतागुंतीची यंत्रे म्हणजे कॉम्प्लेक्स मशीन्स वापरत असतो. अनुज आणि प्रमिता, तुम्हाला सिंपल मशीन आणि कॉम्प्लेक्स मशीन बद्दल समजलंय? एकदम क्लिअर झालंय? साधी यंत्रे आणि गुंतागुंतीची यंत्रे. ओके, चला मग आता आपल्याला काही यंत्रांबद्दल माहिती घ्यायची आहे. लेट अस लर्न अबाउट सम सिंपल मशीन्स. आता आपल्याला काही साध्या यंत्रांची माहिती घ्यायची आहे. बघा, अन इन्क्लाइंड प्लेन म्हणजे उतरण. दिसतंय तुम्हाला? ह्याला म्हणायचं इन्क्लाइंड प्लेन. ही जी रेष दाखवले ना, तुम्ही पाहिलं असेल कधीतरी गाडीतून सामान उतरवण्यासाठी किंवा चढवण्यासाठी एक फळी वापरली जाते. तिला उतरण म्हणजे इन्क्लाइंड प्लेन असं म्हणतात. पाहूया तिच्याबद्दल. A heavy drum is to be loaded onto a truck. Ravi used the plank A while Hamid used the plank B. Rahi did not use a plank at all. बघा, एक वजनदार पिंप ट्रक मध्ये चढवायचा आहे. रवीने A, हमीदने B हा प्लॅंक यूज केला आणि राहीने काहीच नाही यूज केलं. यू कॅन सी द पिक्चर. हु वुड फाइंड द ड्रम हेवीएस्ट टू लोड? कोणाला सर्वात जड वाटला असेल हा पिंप चढवणे? सांगा. राहीला, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हु वुड फाइंड इट लाइटेस्ट? कोणाला सर्वात हलकं वाटलं असेल? रवीला. व्हेरी गुड. अँड विच वन ऑफ द प्लॅंक ए अँड बी इज लॉंगर? ए आणि बी पैकी कोणती फळी लांब आहे? ए. त्यानंतर विच वन हॅज अ स्टीपर स्लोप? यापैकी कोणाचा चढाव अधिक आहे? सॉरी, सांगा. चढाव अधिक आहे म्हणजे जास्त चढवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील तुम्हाला. चढाव अधिक आहे म्हणजे उंची कमी आहे तिची. मग कोण आहे ते? बी. ओके, गुड. नॉट द थर्ड वन. अनुष, थर्ड मध्ये तर राहीने तर काहीच यूज नाही केलंय. ओके, बघा आता. If a slanting plank is used to lift a weight, we have to bear less of the weight and lifting it becomes easier. पहिला बघा. ओके, वजन उचलण्यासाठी जर तिरपी ठेवलेली फळी आपण वापरली तर आपल्याला कमी वजन पेलावं लागतं आणि वजन चढवणे सोपं होतं, हलकं वाटतं आपल्याला. Such a plank is called a inclined plank. ह्यालाच आपण उतरण असं म्हणतो. या प्लॅंकला आपण उतरण, या फळीला inclined plank म्हणजे उतरण असं म्हणायचं आहे. सॉरी, inclined plane. The more gradual the slope, the lesser is the weight we bear. But such a inclined plane is longer.
The steeper the slope, the shorter the inclined plane, but we have to bear a greater weight. आता दुसरा पार्ट बघा, हे दोन लक्षात ठेवा, इथे लक्ष द्या, मी सांगते तुम्हाला एक्सप्लेनेशन. बघा, या इन्क्लाइन प्लेनचा उतरणीचा चढाव जितका तितकंच तिचं वजन कमी जाणवतं, पण ती उतरण लांबीला जास्त असते. ओके, ए ची केस आहे ही. त्यानंतर जी उतरण लांबीला कमी असते तिचा चढाव जास्त असतो आणि आपल्याला जास्त वजन पेलावं लागतं. दिस वन क्लिअर? समजलंय? येस, इन्क्लाइन प्लेन बद्दल समजलंय? ओके, चला. Cut out a triangular piece of paper ABC. Draw a red line along the edge AC. Roll this paper around. A pencil is shown in the picture. What do you see? आता ABC असा एक त्रिकोणी कागद कापायचा आणि AC या कडेवरून लाल रेष ओढायची आहे, इथे दाखवल्याप्रमाणे. ओके, आणि हा कागद चित्राला दाखवल्याप्रमाणे आपल्या पेन्सिलला गुंडाळायचा आहे. काय दिसतं आपल्याला? The inclined side AC of the triangle descends gradually from A to C. AC ही त्रिकोणाची उतरणीसारखी बाजू हळूहळू A पासून C पर्यंत उतरत जाते. Yes, you can see. The threads on a screw are made in the same way. अशाच प्रकारे स्क्रूवरचे आटे याच पद्धतीने केलेले असतात. पाहिलाय का स्क्रूचे आटे असेच असतात ना? Yes? Okay. That is why when a screw is fitted in wood, it goes in as if it is going down an inclined plane. म्हणूनच खिळा जेव्हा आपण लाकडात बसवतो तेव्हा त्याला असं वाटतं की तो जणू उतरणीवरून खाली खाली जात आहे, म्हणून तो लगेच बसतो. Therefore less force is required to fit a screw than a hammer or nail. म्हणून आपल्याला स्क्रू बसवण्यासाठी खूप कमी जोर लावावा लागतो. तर आपल्याला खिळा ठोकण्यासाठी आपल्याला जर हातोडीने खिळा ठोकायचा असेल तर त्यासाठी खूप वेळ जातो, पण आपल्याला जर स्क्रू बसवायचा असेल तर तो स्क्रू बसवण्यासाठी आपल्याला खूप कमी जोर लावावा लागतो. In other words, a screw is like a rolled up inclined plane made up of iron strip. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर स्क्रू ही एक लोखंडी पट्टीची गुंडाळलेली उतरण आहे, inclined प्लेनच आहे. A winding rod or ghat that goes up a mountain is also like an inclined plane. Wrap around a mountain. It helps big vehicles to climb up and down the mountain easily. मग तुम्ही पाहिलं असेल की या स्क्रू प्रमाणेच डोंगरावरील घाटाचा रस्ता आहे बघा. हा डोंगरावरील घाटाचा रस्ता पण डोंगराभोवती गुंडाळलेली एक इन्क्लाइन प्लेनच आहे, एक उतरणच आहे. त्यामुळे मोठी वाहने आहेत ती सहजपणे डोंगर चढू शकतात आणि उतरू देखील शकतात. ओके, अंडरस्टूड? इन्क्लाइन प्लेन. चलो. In the past, the Greek scientist Archimedes invented the machine shown in this picture. या चित्रात दाखवलेली जी मशीन आहे ती एक ग्रीक वैज्ञानिक आर्किमिडीज याने शोधून काढली होती. That is why it is called the Archimedes screw. म्हणून हिला आर्किमिडीज स्क्रू असं म्हटलं जातं. It was used to lift water from the hold of a ship. आणि ह्याचा उपयोग मोठ्या जहाजाच्या आतून पाणी काढण्यासाठी केला जातो. Archimedes used a round pipe fitted with a rod inside. The pipe was placed at an angle of 45 degrees with one end inside the water and the rod resting on a flat surface. When the rod was turned, water got lifted in this device. बघा, मग या मशीनचं काय काम होतं? पुस्तक आहे ना समोर, प्रमिता अनुज? येस, ओके. मग त्या मशीनकडे बघा, मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आर्किमिडीज स्क्रू हे या मशीनचं नाव आहे आणि हिचा उपयोग मोठ्या जहाजाच्या आतून पाणी काढण्यासाठी केला जायचा आणि त्याचा शोध आर्किमिडीज या ग्रीक वैज्ञानिकाने लावला होता. एका गोलाकार नळीचा वापर केला होता त्याने आणि त्याच्या आतमध्ये दांडा बसवला होता. ती नळी 45 डिग्रीच्या कोनात पाण्यात ठेवली जायची आणि दांडा सपाट पृष्ठभागावर येईल हे पाहिलं जायचं आणि जेव्हा हा दांडा फिरवला जायचा तेव्हा पाणी वर चढायचं आणि जहाजातून पाणी बाहेर निघायचं. ओके, समजलंय आर्किमिडीज स्क्रू?
कशासाठी वापरला जायचा, कशी त्याची कशा प्रकारचं स्ट्रक्चर होतं. येस, अंडरस्टूड. ओके, चला मग नेक्स्ट मशीन पाहूया आपण. वेज. वेज म्हणजे पाचर. पहा, an axe is used for cutting wood. लाकूड तोडण्यासाठी कुऱ्हाड वापरतात. A sharp tool is formed on joining two inclined plate. दोन उतरणी जोडल्या की एक धारदार अवजार तयार होतं. बरोबर. Such a tool is called wedge आणि त्यालाच पाचर म्हणतात. त्या अवजाराला पाचर म्हटलं जातं. A wedge is used for breaking an object into two pieces or to separate objects stuck together. आणि या पाचराचा उपयोग एखाद्या वस्तूचे दोन तुकडे करण्यासाठी किंवा दोन चिकटलेल्या वस्तू वेगळ्या करण्यासाठी होतो. An axe, a knife or a chisel is example of this simple machine. आणि पाचर या साध्या मशीनीचं उदाहरण म्हणजे कुऱ्हाड, सुरी आणि पटाशी. ओके. A needle and nail are also kind of wedges. सुई आणि खिळा हे देखील एक प्रकारचे पाचरच आहेत. See. Then comes the lever. Lever म्हणजे तरफ. A farmer is using a strong crowbar to remove a big stone bogged down in the farm. Such a machine is called a lever. बघा, तुम्ही पाहू शकता की शेतकरी शेतात रुतलेला मोठा दगड काढण्यासाठी एक मोठी पहार वापरतोय आणि त्याच यंत्राला आपण लीवर म्हणजे तरफ म्हणायचं आहे. ओके. A lever has three parts. तरफेचे तीन भाग असतात. एफर्ट, लोड अँड फलक्रम. बल, भार आणि टेकू. पहा, the support at which the rod of a lever is rested is called the fulcrum of a lever. The lever rotates about a fulcrum. तरफेचा दांडा ज्या आधारावर टेकवलेला असतो त्याला तरफेचा टेकू म्हणतात आणि ही तरफ टेकू भोवती फिरते. ओके. The weight lifted by a lever or the force against which the lever acts is called the load. The arm of the lever from the fulcrum to the load is called the load arm. बघा, तरफेने जी वस्तू उचलली जाते किंवा ज्या बलाविरुद्ध तरफ कार्य करत आहे तिला भार म्हणायचं, लोड. टेकूपासून भारापर्यंतच्या तरफेच्या भागाला लोड आर्म आणि म्हणजेच भारभुजा असं म्हणायचं. The force applied on the other end of the rod to lift the load is called the effort. वस्तू उचलण्यासाठी दांड्याच्या दुसऱ्या भागाला आपण काय लावतो, बल लावतो. The part of the lever from the fulcrum to the effort is called the effort arm. मग या टेकू पासून बलापर्यंत तरफेचा जो भाग आहे तिला एफर्ट आर्म म्हणजेच बलभुजा म्हणायचं आहे. अंडरस्टूड. प्रमिता, अनुज, हॅव यू गॉट? येस, प्रत्येक मशीन बद्दल आपल्याला खूप छान प्रकारे सांगितलं गेलेलं आहे ते. चला बघा, या तरफ बद्दल अजून इन्फॉर्मेशन आहे आपल्याला, लीवर बद्दल. बघा, लेट्स ट्राय. Place a pencil on a table. Place a ruler on it at right angle. Diagram बघा तुम्ही. Weight it. Put a paperweight on one end of the ruler. Press the other end with your finger to lift the weight. Which are the load arm, effort arm and the fulcrum of this lever? बघा, टेबलावर एक पेन्सिल ठेवा, तिला काटकोन करेल अशी एक पट्टी तिच्यावर ठेवा आणि पट्टीच्या एका टोकावर पेपरवेट ठेवा. दुसऱ्या टोकावर बोटाने दाब देऊन हा पेपरवेट उचला. आता या तरफेचा भारभुजा, बलभुजा आणि टेकू कोणते आहेत सांगा. यू कॅन सी, जो पेपरवेट आहे तो लोड आहे. त्यानंतर पुढची बाजू आहे ज्याच्यावर पेपरवेट ठेवला त्याला फलक्रम म्हणायचं, टेकू. आणि जो आपण फोर्स लावतोय त्याला बल म्हणायचं, एफर्ट. ओके, अंडरस्टूड? येस. म्हणजे ह्या पेपरवेट उचलण्यासाठी आपण एक प्रकारचा लीवर तयार केलाय, तरफ तयार केली आहे. बरोबर. चला, now go on increasing the distance between the paperweight and the pencil by 4 cm
every time, and see whether the paperweight can be lifted when placed at each of those distance. What do you find? As the effort arm becomes longer and longer compared to the load arm, less and less force is required to lift the paperweight. Such a lever is called lever of the first order. बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, पेपरवेट पासून पेन्सिलचं अंतर प्रत्येक वेळी 4-4 सेंटीमीटरने वाढवायचं आहे. प्रत्येक अंतरावरून पेपरवेट उचलला जातो की नाही हे पाहायचं आहे. आपल्याला काय आढळेल की भारभुजांच्या तुलनेत बलभुजा जसजशी लांब होत जाते तसतसं पेपरवेट उचलण्यासाठी आपल्याला कमी बल लावावं लागतं आणि ह्याला आपण फर्स्ट ऑर्डर लिव्हर म्हणजे तर्फेचा पहिला प्रकार असं म्हणतो. अंडरस्टूड? अंडरस्टूड? येस? नो? ओके, वन्स अगेन सी. बघा, आपण हे जे लिव्हर तयार केलं ते समजलंय ना प्रमिता? कसं तयार केलंय? येस, ओके. बघा, now go on increasing the distance between paperweight and the pencil by 4 centimeter every time and see whether the paperweight can be lifted when placed at each of those distance. आता पेपरवेट पासून पेन्सिलचं अंतर 4 सेंटीमीटरने वाढवत जायचं आहे, म्हणजे 4 सेंटीमीटर पुढे 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 सरकवत जायचं. आता प्रत्येक अंतरावरून आपला पेपरवेट परत तिथे दाब देऊन उचलला जातो का ते बघायचं आहे. व्हॉट डू यू फाइंड? काय आढळतं? As the effort arm becomes longer and longer compared to the load arm, जसं जसं effort arm म्हणजे भारभुजेच्या तुलनेत as the effort arm becomes longer and longer compared to the load arm, भारभुजेच्या तुलनेत जेव्हा बलभुजा लांब लांब होत जाते, लेस अँड लेस फोर्स इज रिक्वायर्ड टू लिफ्ट द पेपर, तेव्हा आपल्याला पेपरवेट उचलण्यासाठी कमी कमी फोर्स कमी कमी बल लावायला लागतं. आणि अशा प्रकारच्या लिव्हरला फर्स्ट ऑर्डर लिव्हर म्हणजे हा तर्फेचा पहिला प्रकार आहे असं म्हटलं जातं. अंडरस्टूड नाव प्रमिता? ओके, आपण नेक्स्ट जो पार्ट आहे तो नेक्स्ट लेक्चरला घेऊया, कारण तर्फेचे 3 प्रकार आहेत, त्यामुळे इट इज गोइंग टू बी व्हेरी कॉम्प्लिकेटेड फॉर यू टू अंडरस्टँड. ओके, तुम्हाला समजायला कठीण होईल, त्यामुळे आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ओके, आतापर्यंत शिकवलेलं सगळं समजलंय प्रमिता, अनुज? सांगा मला, व्हॉट आर सिंपल मशीन्स? सिंपल मशीन्स कशाला म्हणायचं? येस प्रमिता? Machines, they have only one or two parts and a simple and easy structure, are called simple machines. And what are the complex machines? सांगा. अनुज सांग, कॉम्प्लेक्स मशीन म्हणजे काय? ओके, प्रमिता? Machines have many parts which carry out many processes for completing a task. For these purposes, the parts are joined to one another. These machines are called complex machines. Very good. And can you give example of simple and complex machine? Yes, please. Yes, Pramita. Examples of simple and complex machine. Okay. Okay, it's fine. 5th standard question answers शोधले? Yes. 5th standard, have you find out the answers? Okay.
Okay, we just have 4 minutes left, so I'm asking as it is. Sanga, which are the main constituents of our food? अन्नातील प्रमुख घटक कोणते आहेत? सांगा. Which are the main constituent of our food? 5th स्टँडर्ड. अन्नाचे प्रमुख घटक कोणते? चला सांगा पटकन. आवाज येतोय का माझा? Carbohydrates, fats and proteins. And which constituent we require in a smaller quantity? कमी प्रमाणात लागणारे कोणते आहेत? सांगा. 6th standard, if you know the answer you can also tell. Yes, Pramita. Vitamin and minerals. Very good. Okay, so we are going to stop over here for today. You can leave the class. Bye bye. But Welcome. Bye. Bye, teacher.